सज्ज झाला। ही कबड्डी अशी ही ओढ लावते आणि मात्र बरोबर मैदानात मग तुम्ही हाय रे फोरके आमचा क्षेत्र हे मित्रांनो मोठं होण्याचं कारण असते। एक लढा असतो, तो एक आवड असते, हे एक इम्प्रेशन असतं, एक खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपल्याला खेचून आणण्याची ताकद या कबड्डी खेळामध्ये आहे। खेळायचं आहे, गडे खेळायचं आहे, कबड्डी खेळ गडे खेळायचं आहे आणि हाच कबड्डीचा खेळ। नक्कीच या ठिकाणी आपण मगाशी एका सन्माननीय मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केलं, त्यामध्येच आदरणीय महालक्ष्मी ट्रेडर्सचे मालक कपिल खंडागळे यांच्याकडून आजच्या या स्पर्धेसाठी जे टीव्ही आहे हे अर्थात त्यांच्याकडून स्पॉन्सर करण्यात आलेले आहे, म्हणून त्यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत। अर्थात आदरणीय महालक्ष्मी ट्रेडर्सचे मालक कपिल खंडागळे आपलं देखील या ठिकाणी आभार, कारण या स्पर्धेसाठी आपण टीव्ही मात्र दिलेली आहात। आपलं मनस्वी स्वागत होतं, धन्यवाद। प्रीतम सामन्यामध्ये दाखल झालेला संघ म्हणजेच फुजल फायटर्स आपण खऱ्या अर्थानं आता वॉशिंग मशीन पर्यंत पोहोचलेला आहात आणि या सामन्यामधून कोणता संघ विजयी होणार तो देखील तिथे जाऊन पोहोचणार आणि त्याचा भाग म्हणून आपल्यापर्यंत सांगतो, कारण स्पर्धा ही घोड स्पर्धा असते, तुमच्या आमच्यामध्ये लागलेली ही घोड स्पर्धा असते आणि या स्पर्धेमधून चांगलं तेवढं घ्यायचं आणि वाईट तेवढं सोडून द्यायचं। हा सकारात्मक वेळेला मात्र आपण एकत्रित येत असतो आणि आपला तालुका हा आपल्या तालुक्याचा खेळ हा अबाधित ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो। असे अनेक प्रसंग फक्त तालुका स्पर्धांमध्ये येतात किंवा पंचक्रोशी स्पर्धांमध्ये येतात किंवा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये येतात, राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये येतात, राष्ट्रीय असतील, आंतरराष्ट्रीय असतील, असे अनेक गोडकडू सज्ज होत असतो। 1-2 कैवल्य 7 स्टार वर्सेस संकल्प कन्स्ट्रक्शन, थर्ड राइड 1-2 थर्ड राइड साठी पुन्हा एकदा प्रीतम प्रतिस्पर्धी संघ देखील तितक्याच हो आता मात्र कल्पेशच्या माध्यमातून मात्र आपल्या समोर मांडलं गेलं। खूप सुंदर या ठिकाणी टॅकल्स अर्थात चौडा मात्र काढला आणि अजून एका गुणांची भर आपल्या संघासाठी केली। इकडे मात्र काहीच आपल्या संघाचं ओझं वाहताना आपण मिथून भोईर ह्याला पाहतोय। तुम्ही माझे दोघं पायावर गोडाफलक बरोबर आहे ना? 1-3 अरे तुझा पाय का मोडता का? मोडलेला हाय, नको मोडू अजून परत। अरे तू आहेस काय? कैवल्य 1 नाही संकल्प 3 उलट आहे ना? काय होणं उपयोग नाही, पॉइंटवरच असतं ना, का परत नाही। अरे भाई 2 पॉइंट त्याच्यात आहे। किती कोपऱ्यात संकल्प केलाय का? आणि संकल्प मी या ठिकाणी रुपेश
एक मला सर्दी झाली एक यशस्वी चढाई बहादर आहे. खरं तर सेमीफायनल मध्ये एकदा संघ दाखल झाले तुम्ही माझे हात पाया की मग बक्षीस पात्र पण निश्चितच झालेले असतात हात की वैयक्तिक स्वरूपाची देखील बक्षीस असतात, ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू असेल, उत्कृष्ट चढाई असेल, उत्कृष्ट पकड असेल, यासाठी खरा कस पणाला लागत असतो. मग इथे तर सोन्याची अंगठी आहे आणि सोन्याच्या अंगठीचा मालकीने मात्र कोणता संघ करणार आहे व्हायचं. मग चांदीचं ब्रेसलेट आहे, अजून एक चांदीचं ब्रेसलेट आहे, ते देखील कोणाच्या हातामध्ये शोभणार? अशाच खेळाडूच्या हातामध्ये शोभणार जो कबड्डीचा खरा खेळाडू आहे. मग पकडीच्या माध्यमातून असेल, चढाईच्या माध्यमातून असेल, आणि सर्वोत्कृष्ट खेळाडूंसाठी मात्र एक सोन्याची अंगठी, त्याच्या अंगठीमध्ये नावावर शिक्कामोर्तब मात्र केलं जात नाहीये, कारण 3-5 असा गुणफलक इथे आपण पाहतोय. संकल्प या संघाकडे 3 आणि कैवल्य या संघाकडे 5 अशीच ही गुणांची मालिका आपण पाहतोय. अशाच या गुणांची या ठिकाणी आपण नोंद झालेली पाहतोय. कर्तव्याची बजावणी मात्र या ठिकाणी होत असताना पाहतोय. तर तिकडे मात्र गणपत भोईर असतील, मदन पाटील असतील, सचिन पाटील, सतीश भगत अशी या ठिकाणी गेले 2 दिवस या ठिकाणी सामनाधिकारी म्हणून देखील कार्यरत आहेत. आम्हाला डीजे मास्टर यांना देखील धन्यवाद देणार आहे. साऊंड सिस्टमला खूप चांगल्या पद्धतीनं एक वातावरण मित्रांनो त्यांच्यावर अवलंबून असतं. मग जे माईकच्या माध्यमातून असेल किंवा त्यांच्या डीजेच्या ठेक्यावर असेल, आणि हे देखील उत्तम काम त्यांच्या माध्यमातून झाले. आम्हाला समालोचनासाठी या ठिकाणी सहकार्य करणारे अर्थात आयोजकच म्हणायला लागेल म्हणजे माली सर यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत. आपण देखील आजपर्यंत मुरुड तालुक्याची खऱ्या अर्थानं धुरा सांभाळलेली आहे. भविष्यात देखील आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी यायचं, व्यक्त व्हायचं आहे, आणि त्यासाठी नक्कीच आमच्याकडनं देखील शुभेच्छा आपल्यासाठी असतील. एक चांगलं समालोचन आपण देखील करताय आणि आपला देखील नावलौकिक या मुरुड तालुक्यामध्ये आहे, आणि भविष्यात अजून मोठमोठ्या स्पर्धा आपल्या समालोचनाच्या माध्यमातून घडाव्यात. अनेक आदर्श खेळाडू आपल्या समालोचनाच्या माध्यमातून उदयास यावे, कारण खऱ्या अर्थानं एनर्जी भरण्याचं काम, खेळाडूंना प्रोत्साहन करण्याचं काम हे मॅक्झिमम मित्रांनो समालोचनावर अवलंबून असतं. रसिक प्रेक्षकांना कानमंत्र देण्याचं काम हे नक्कीच समालोचनाच्या मात्र खूप झालेली आहे. खूप मोठी शांतता मात्र या ठिकाणी सुरू आहे, अर्थात शांतता आहे, आणि अशाच या शांततामय वातावरणामध्ये संकल्प कन्स्ट्रक्शन आणि कैवल्य 7 स्टार असा सामना उपांत्य फेरीमध्ये दाखल झालोय. त्यानंतर मात्र अंतिम फेरीमध्ये आपण दाखल होणार आहोत. कबड्डी खेळ गेली अनेक वर्ष खेळतोय. कबड्डी खेळ, या कबड्डी खेळामध्ये अनेक दिग्गज खेळाडू आपला खेळ पूर्णत्वास नेऊन इथे मात्र या ठिकाणी बसलेले आहेत. खूप गाडा अनुभव, एक खूप गाडा खेळ त्यांच्या पाठीशी, आणि तेवढं त्यांनी केलंय. एक चलाकी कशा पद्धतीनं प्रतिस्पर्धी संघावर कशा पद्धतीनं मात करायची, एक आक्रमकतेचा खेळ अनेक ठिकाणी त्यांनी केला. म्हणून आज देखील रायगड जिल्ह्याच्या शिरपेचामध्ये खऱ्या अर्थानं मी निश्चित असे अनेक खेळाडू मित्रांनो ह्या मुरुड तालुक्यामध्ये नेहमीच नंदा मिसाळ असेल किंवा अजून अनेक खेळाडू आहेत. प्रत्येकाचं नाव घेणं काही या ठिकाणी निश्चितपणे होणार नाहीये, परंतु ज्यानं मुरुड तालुका मात्र कबड्डीच्या क्षेत्रामध्ये नक्कीच रायगड जिल्ह्यासमोर ठेवला, रायगड जिल्ह्यामध्ये ठेवला. जरी तालुका गॅस
सात म्हणजे काय मैदानावरती आपण पाहतोय संकल्प कंस्ट्रक्शन वाळवटी वर्सेस कैवल्य 7 स्टार असा सामना मैदानावरती सुरू आहे। प्रीतम कुमरुटकरची चढाई आपण मैदानावरती पाहतोय। 10 नंबरची जर्सी परिधान केलेला प्रीतम कुमरुटकर। अर्थात आपण जर स्कोरबोर्ड पाहिला तर 13-6 असा पाहायला मिळतोय, परंतु जो खेळ आम्हाला पाहायचा आहे तो खेळ मात्र मैदानावरती कल्पेश सातामकर चढाई करतोय याच्याकडून नक्कीच अपेक्षित आहे, कारण एक रायगड जिल्ह्यातील नामवंत यादीतील हा खेळाडू आहे आणि त्याचा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी आपण पाहिला तर बरीचशी गर्दी या ठिकाणी जमा झालेली आहे। दोन्ही संघाकडे जर आपण लक्ष टाकलं तर एका संकल्प कंस्ट्रक्शन या संघाकडे आपण टाकलं तर एका कोपऱ्याकडे नागेश माळी, दुसऱ्या कोपऱ्यामध्ये दीपेश गिरणेकर, तर कैवल्य 7 स्टार या संघाकडे जर आपण पाहिला तर एका कॉर्नरला कल्पेश सातामकर, एका कॉर्नरला विवांत भंडारी असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। बजर झालाय, थर्डचा कॉल झालाय, डुअरडायचा कॉल झालाय रोजित माळीसाठी। अर्थात मित्रांनो रोजित बद्दल आपल्याला सर्वांनाच आपण जाणतो त्याचा खेळ, कारण कमी वयातील नामवंत खेळाडूंच्या यादीमध्ये नाव नोंद करणारा हा खेळाडू आहे आपल्या तालुक्यातील, आणि इथे मात्र नक्कीच यशस्वी चढाई करतोय, सुपर राईड करतोय रोजित। गुणफलक आपण पाहिलं तर 16-6 असं आपल्याला पाहायला मिळतंय। मुरुड तालुका कबड्डी पद्मदुर्ग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 या स्पर्धेचा सेमीफायनलचा दुसरा सामना मित्रांनो मैदानावरती सुरू आहे। तर संघ मालक हा फ्रीज आपल्या घरी घेऊन जाणार आहे याच्यावर मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। क्षणाक्षणाला बदलणारा हा खेळ म्हणजेच खेळ कबड्डी, कारण कोणत्या क्षणाला कोणत्या वेळा संकल्प कंस्ट्रक्शन आपण जर पाहिलं तर सुपर टेकल ऑन आहे। सामना संपायला शेवटची 5 मिनिटं असतानाचा स्कोरबोर्ड आपण बघतोय 17 गुण कैवल्य 7 स्टार, तर संकल्प कंस्ट्रक्शन 6 गुण असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतो।